कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, लग्न म्हणजे काय? लगीन म्हणजे एक नातं असतंय, विश्वासाचं बंधन असतंय, एक वचन असतंय आपल्या जोडीदाराला दिलेलं, त्याच्या सुखदुःखात त्याच्या सोबत असण्याचं, आपल्या जोडीदाराची समधी स्वप्न आपली मानून पूर्ण करण्यासाठी दिलेली साथ। लगीन म्हणजे आपल्या जोडीदारावर केलेलं प्रेम, एका मुलीचा दुसरा जन्म म्हणजे लगीन, तिचं समजा आयुष्य बदलून जाणार असतं ते लगीन। हरीश तुझा होणारा जोडीदार होता ना? मग तुझ्या मनात त्याच्याबद्दल या सगळ्या भावना होत्या? सांग पारू, लग्नाबद्दल, तुझ्या जोडीदाराबद्दल आता तू ज्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्यास, त्या भावना हरीश बद्दल तुझ्या मनात होत्या? मला एका वाक्यात उत्तर हवंय। हरीश तुझ्यासाठी काय आहे? माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर दे पारू। तुझं हरीशवर प्रेम होतं की नाही? बोल पारू। मला वचन दे, मी का निघून गेलो हे तू कोणालाच सांगणार नाही। मला वचन दे पारू, तुला आदित्य सरांची शपथ। अगं, तुझ्या देवी आई काहीतरी विचारतायत। अगं बोल ग। किती विश्वासाने मी तुझं नातं हरीशशी जोडलं होतं। मला वाटलं माझ्या मुलीसारखी आहेस तर लग्नानंतर सुद्धा माझ्या नजरेसमोर राहशील। तुला हरीश पसंत नव्हता का? लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो तुम्हाला? आणि हरीश असा अजिबात वाटत नाही मला की जो लग्नातनं निघून जाईल। या सगळ्या मागे वेगळंच काहीतरी कारण आहे। किती स्वप्न बघितली होती पारूच्या लग्नाची। अख्खं घरदार तिच्या लग्न करता राब राब राबत होतो। खर तर आमची लायकी सुद्धा नाही तुमच्या समोर उभं राहायची। तुम्ही हरीश सारखा एक मुलगा शोधून आणलात। तुम्ही स्वतःतलं मालक पण बाजूला ठेवून एक आई म्हणून दोघांना जीव लावला, त्यांच्यावर प्रेम केलं। पण आम्हीच माती खाल्ली। आता लग्न मोडलेली पोरगी घरात ठेवून समाजाला काय तोंड दाखवणार मी? मला तर जगण्याचा हक्कच नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।